सुपर भारत मराठी वृत्तवाहिनीवर आपले स्वागत आहे। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। गांधीनगर तालुका करवीर येथील कोयना कॉलनी रोडवर राहत असलेल्या जितू प्रकाशलाल हिंदुजा यांच्या घरी आज रविवार पहाटे 4च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बाहेरील दरवाजाच्या कडी कोंडा उचकटून अंदाजे 15 लाखाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना आज घडली। घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की गांधीनगर येथील कोयना कॉलनी रोडवर जितू प्रकाशलाल हिंदुजा हे आपल्या कुटुंबासह राहतात। जितू हिंदुजा आपल्या घरात वरच्या मजल्यावर झोपली होती। त्यांच्या आई शकुंतला हिंदुजा या देवदर्शनासाठी पहाटे 4च्या सुमारास बाहेरील दरवाजाला कुलूप लावून गेल्या असता अज्ञात चोरट्याने कडी कोयंडा उचकटून घरामध्ये प्रवेश करून घरामध्ये ठेवलेल्या लाकडी कपाटातून अंदाजे 20 ते 22 तोळे सोने व दुसऱ्या लाकडी कपाटातून रोख रक्कम 5,000 रुपये घेऊन चोरटे पसार झाले। हा घडलेला प्रकार जितू प्रकाशलाल हिंदुजा यांच्या पहाटे 6च्या सुमारास लक्षात येतात त्यांनी गांधीनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला। गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी या चोरीची कल्पना वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन ही घटना घडल्याचे सांगितले व श्वान पथकास पाचारण केले। श्वान पथकाचे अधिकारी श्वान घेऊन आले असता श्वान दारातच घुटमळल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या साहाय्याने अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत। यावेळी घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र लोहार, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर सावंत यांनी भेट दिली। अधिक तपास गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव करत आहेत। यासारख्या इतर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे YouTube चॅनल सुपर भारत।